मारुती देवरुखकरवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. मारुती देवरुखकरवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. त्याला पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नमस्कार, मी प्रवीण जाधव. आज मी स्वतःच पीडित आहे. मी घाटला विलेज, चेंबूर, मुंबई 71 इथे राहतो. माझा जन्म वगैरे तिथेच झाला आहे. आमच्या परिसरामध्ये एक व्यक्ती आहे, मारुती देवरुखकर, पुष्पा देवरुखकर आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देवरुखकर. यांची मेंटॅलिटी सायको आहे की सायको बनण्याचा प्रयत्न करतात हे अजूनपर्यंत आम्हाला समजलेलं नाही आहे. 2011पासून आम्ही त्या गोष्टींचा पाठपुरावा करतो आहे. 2011पासून परिसरातील प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे. कोणाच्या मुलांना शिव्या देणं, कोणाच्या मुलींना शिव्या देणं, अश्लील हावभाव करणं किंवा एखाद्याच्या अंगावर धावून जाणं, त्याची बायको महिला असल्याचा ॲडव्हान्टेज घेते, बऱ्याच वेळेला तिला फसवण्याच्या धमक्या देते. आणि आत्ता तर एक लहान मुलगा आहे, आपण जरा दाखवा. हा मुलगा एवढूसा लहान मुलगा आहे. हा मुलगा तिथे गल्लीच्या बाहेर आवाज करत होता म्हणून त्या व्यक्तीने ह्याला घाण शिव्या दिल्या. म्हणून त्याचा जाब विचारायला मी गेलो आणि त्याला फक्त विचारणा केली, एवढा लहान मुलगा आहे, तू त्याला शिवीगाळ का करतो आहे? त्याच्यावर त्या व्यक्तीनं मलासुद्धा शिवीगाळ केली. माझी आई त्यासाठी मध्ये आली विचारपूस करायला. तर मी तुमच्या चॅनलला ते व्हिडिओ पण देतो. तर त्यांनी माझ्या आईला जोरात ढकलून दिलं, हे आपण दाखवा. माझ्या आईला इथे मार लागला आहे. त्याच्यानंतरला मला पण तिघांनी, पुष्पा देवरुखकर, जरा फुटेजमध्ये घ्या, पुष्पा देवरुखकर, मारुती देवरुखकर आणि ऋषिकेश देवरुखकर या तिघांनी माझ्या आईला आणि मला हातामध्ये जे भेटेल त्याच्यानी मारलं आहे. फाईटनी मारलं, डब्बे वगैरे दगड काय त्यांना भेटेल त्याच्यानी मारलं आहे. आणि एवढं मारलं आहे की माझ्या इथं कुशीमध्ये आता दुखतं आहे. माझ्या इथे मुका लागला आहे. मी शताब्दी हॉस्पिटलला जाऊन CT स्कॅन वगैरे केलं आहे. इथे माझे फुगलेलं आहे. माहीत नाही मला आतमध्ये काय डॅमेज झालं आहे. परंतु तुम्ही बाकीच्या लोकांकडून समजा त्यांना काय त्रास होत आहेत, लोकांचं काय म्हणणं आहे. हे झाल्याच्या नंतरला आम्ही शताब्दी हॉस्पिटलला मेडिकल केलं. ही घटना घडली जवळजवळ 12:30 ही घटना घडली. पोलीस स्टेशनमध्ये त्या तिघांना आणलं होतं, पण मला वाटतं ते पिकनिक करायला आले होते म्हणून पोलिसांनी, अधिकाऱ्यांनी, PSI वगैरे आहेत, त्यांनी त्यांना परत सोडलं. आता असं सांगतायत की त्यांना मेडिकलला सोडलं, पण 5 मिनटापूर्वी कॉल आला की ते घरी आहेत, काही पेपर वगैरे घ्यायला गेलेत. म्हणजे आरोपी आरोप करून बिनधास्त फिरू शकतो, पण एखादा पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या मागे जाऊ शकत नाही. त्यामध्ये एक PSI आहेत गोवंडी पोलीस स्टेशनचे. त्यांचं, आमची एक ताई आहे, ती माझ्या वतीने इथे व्यथा मांडते. तिला PSI सांगतायत की मर्डर तर झाला नाही आहे ना, फक्त नॉर्मल डोकं फुटलं आहे आणि खरचटलं आहे. म्हणजे हे पोलीस अधिकारी मर्डर झाल्यावर, तुकडे पडल्यावर कारवाई करणार का, हा पडलेला प्रश्न आहे. 2011पासून चाललेलं प्रकरण आज शेवटी आम्हाला ते भारी पडलं. माझ्या आईचा ह्याच्यामध्ये नाहक डोक्यावर फटका लागून ते बळी झाला आहे. म्हणजे हार्ट पेशंट आहे ती, डायबिटिक आहे तिला. हे अशा गोष्टी असताना पोलीस अधिकारी 2011पासून ते आत्ता म्हणजे जवळजवळ 24 वर्ष गोवंडी पोलीस स्टेशन काहीच प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेत नाही आहे. स्थानिक जे DCP आहेत, समीर शेख साहेब, यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. त्यांनी आश्वासन दिलं आहे याच्यावर आपण कारवाई करू. जर पोलीस अधिकारी सहकार्य करत नसतील तर त्यांच्यावर आपण कारवाई करू, त्यांच्याशी बोलू. पण DCP समीर शेख साहेब, सन्माननीय साहेब, माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, हा प्रश्न मार्गी लावा. आपले एकदम सुस्त झालेले पोलीस अधिकारी ज्यांची उडवाउडवीची उत्तरं येत आहेत त्यांना प्लीज तुम्ही ऑफिसला बोलवून जाब विचारा. मर्डर झाल्यावर कारवाई करणार का, याचं उत्तर नक्कीच त्या PSI अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. नमस्कार, मी प्रिया कडव. मी गृहिणी आहे, घरात ट्युशन घेते. मारुती देवरुखकर हा इसम आमच्या इथे शेजार धर्मावर राहतो, शेजारी. तो प्रत्येक लहान मुलांना त्रास देणं, शिवीगाळ करणं, खूप अहिंसा त्यांच्यावरती केली जाते. आमच्याही मुलांवर केली जाते, ट्युशनच्याही मुलांवरती तो टपली मारणं, त्यांना शिवीगाळ करणं, हे सर्व तो करत असतो, आताही करतो आहे. आणि आता आम्ही कारवाई करायला आलो आहोत. तर पोलिसांचे पण उडवाउडवीचे उत्तर आहोत. 2011पासून आम्ही पीडित आहोत. त्या देवरुखकरवर काहीही कारवाई केली जात नाही आहे. तर प्लीज तुम्ही काय आम्हाला DCP समीर शेख साहेब, तुमच्याकडून आम्ही आशा करतो की आम्हाला तुम्ही लवकरात लवकर
या न्याय मिळवून द्याल. आम्ही पोलीस स्टेशनला आलो आहोत त्या देवरुखकरांची कंप्लेंट घ्यायला. अधिकाऱ्यांकडून आम्हाला असं उत्तर आले की मर्डर तर झाली नाही आहे ना, आणि आम्हाला उडवण्यात आलं. त्यांनी स्टेटमेंटसाठी परत बोलवलं आम्हाला की तुमचे जे आय विटनेस आहेत त्यांना स्टेटमेंटसाठी घेऊन या. घेऊन गेल्यानंतर परत आम्हाला हेच उत्तर, एवढ्या जणांना थोडी बोलवलं होतं आम्ही नाही बोलवलेलं एवढ्या जणांना, फक्त 2-3 जणांचे स्टेटमेंट आम्ही फक्त रिटर्न घेणार आहोत, एवढ्या जणांना यायची इथे काही गरज नाही असं बोलून मर्डर झाला असेल तर इकडे यायचं. म्हणजे मर्डर व्हायची आम्ही वाट बघायची का? मी अस्मिता अरवंदेकर, मी गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे. आमच्या इथे असणारा मारुती देवरुखकर याचा आम्हाला खूप त्रास आहे. त्याचं घर आणि माझं दार ते खूप लांब आहे. मुलं तर माझ्या दारात खेळतात. मी नाईट करते तरी पण मी कधी मुलांना अडवत नाही, पण ह्याचा काहीच प्रश्न येत नाही. तो माझ्या दारात येऊन त्या मुलांना बोललेलं गरजच नाही. मुलींचं फोटो काढणं, व्हिडिओ काढणं आणि पहिल्याचे व्हिडिओ, लहान मुलांचे पहिल्याचे व्हिडिओ काढून पोलिसांना दाखवणं, बघा बघा हा मुलगा असा आहे, हा चोर आहे, हा असा आहे, ह्याला हे वेषण आहे, ते वेषण. त्यांचे आई वडील बघतील ना, तू त्यांचे आई वडील बनायला जाऊ नकोस. शेख साहेबांना माझं हेच सांगणं आहे की ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करा, नाही तर ह्याच्यापेक्षा आम्ही मोठं आंदोलन करू. आज आम्ही इथे पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत कारण की ते आमचे इथे जे काका आहेत म्हणजे मारुती देवरुखकर, त्यांनी आमच्यावरती म्हणजे आम्हाला घाण शिव्या देणं, आईबापावरनं शिव्या देणं. आम्ही कधी केलं होतं आमच्या मित्रांवरती म्हणजे बोलतात की तू 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 कुठं राहतो, तू तुझ्या घरात जाणार, तू असा का करतो, तसा का करतो, तो लातबीत मारतो, म्हणजे आम्हाला टपल्या बिपल्या मारतो. आम्ही कधी खेळत असलो तर पट्टी घेऊन कधी कधी मारायला धावून येतो. आमच्याकडे त्याचे पुरावे पण आहेत, पण पोलीस आम्हाला सहकार्यच नाही करत आहे. मग आम्ही काय करू तुम्हीच सांगा. लोक असं खेळतो ना बाहेर, लाईक आम्ही खेळतोय तर तो येतो, व्हिडिओ काढतो, 10 वेळा प्रश्न करतो तुमचे आईस बापूस तुम्हाला घरी नाही बोलवत का, तुम्हाला घर नाही का, तुम्ही बाहेर का फिरत राहतात. आणि आम्ही जे कपडे घालू ते आमच्यावर, आमच्या आईस बापूसला त्याच्यावर फरक पडणार. ह्याला का आम्ही शॉर्ट्स घालून खेळतो तर त्याची बायको बोलते की तुम्ही चड्डी घालून खेळतात इथं. हे काय म्हणणं आहे का? आम्ही मोठी पोर आहेत, आम्ही छोटी तोरी आहेत की आम्हाला तुम्ही रस्त्यावर सगळ्यांसमोर असं बोलतात. आणि हे नाही तरी तो गल्लीमध्ये पोरं पळायला त्यांच्या मागे मागे जातो, घरात घुसलं तर दरवाजा खोलतो, बायका घरी आहेत, बायकांच्या घरी घुसतोय तो आणि बोलतो की तुमची पोरी अशी. लांब गल्लीत कुठं तो मुलगा राहतो, बाहेर येतोय खेळायला, त्याचा घर कुठं, तो येतो कुठं, आणि मग दुसऱ्यांच्या घरी जाऊन बोलतो की तुमची मुलगा बाहेर खेळतात. 3 वर्षाचा मुलगा खेळत होता, त्याची आईच घरी होती. त्या घरात जाऊन घुसून, घरात कोण जेंट्स नाही होता आणि तो घरात गेला, घरात घुसला आणि सीधा तिला सांगितलं. ती बिचारी ती बिचारी फीडिंग करत होता, ब्रेस्ट फीडिंग करत होती आणि घुसून तिला सांगत होतं. बिचारी पूर्ण ती घाबरली होती, तिचा नवरा तरी घरी नाही होता आणि तो असं करतोय. मारुती देवरुखकरवर कारवाई, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, मारुती देवरुखकरवर कारवाई, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, त्याला पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.